जर तुम्ही फेस वॉश, मॉइश्चरायझर, सिरम, सनस्क्रीन सगळं वापरत असाल तरी सुद्धा पिंपल्स, डाग, काळवंडलेली त्वचा, जळजळ, सेन्सिटिव्हिटी होत असेल तर प्रॉब्लेम तुमच्या प्रोडक्ट मध्ये नाही, तुमच्या रुटीन मध्ये आहे. आणि सगळ्यात मोठी चूक कोणती? इंडियन स्किनला कोरियन किंवा वेस्टर्न रुटीन लावणे. इंडियन स्किन वेगळी आहे. आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन जास्त असतो, आपल्या देशात ह्युमिडिटी जास्त आहे, पोल्युशन जास्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपली त्वचा पिगमेंटेशनला खूप लवकर रिस्पॉन्ड करते. म्हणून फॉरेन स्किन साठी योग्य असलेली रुटीन इंडियन स्किनला कधी कधी नुकसानही करू शकते. आता एक गोष्ट नीट समजून घ्या, परफेक्ट स्किन केअर रुटीन म्हणजे चेहऱ्यावर 10 ते 15 प्रोडक्ट्स लावणं नाही. परफेक्ट रुटीन म्हणजे योग्य प्रोडक्ट, योग्य वेळ, योग्य क्रम आणि योग्य रुटीन आणि योग्य फ्रिक्वेन्सी. सर्वात आधी आपण सकाळच्या रुटीन पासून सुरुवात करू. सकाळी उठल्यावर आपण सगळ्यात आधी फेस वॉश वापरतो आणि इथूनच 70% लोक चूक करतात. आपली मानसिकता अशी असते की जितका जास्त फेस तितकी जास्त स्वच्छता, पण मेडिकल ट्रूथ वेगळं आहे. जास्त फेस म्हणजे त्वचेवर जास्त ताण, आणि त्वचेवर जास्त ताण म्हणजे जास्त तेल निर्मिती आणि जास्त पिंपल्स. जर तुमची त्वचा ऑइली असेल तर जेल बेस्ड कमी सॅलिसिलिक ऍसिड वाला क्लिन्झर पुरेसा आहे. ड्राय स्किन साठी क्रीमी नॉन फोमिंग फेस वॉश वापरा आणि सेन्सिटिव्ह स्किन साठी सोप फ्री, फ्रॅग्रन्स फ्री क्लिन्झरच बेस्ट आहे. दिवसातून वारंवार फेस वॉश करणं त्वचा स्वच्छ करत नाही तर त्वचा कमकुवत करतं. सकाळी एकदा आणि रात्री एकदा पुरेसा आहे. फेस वॉश नंतर टोनर बद्दल खूप लोक कन्फ्युज असतात, म्हणून स्पष्ट सांगतो, टोनर पोर्स बंद करत नाहीत. टोनरचा उद्देश आहे त्वचेचा पीएच बॅलन्स करणं आणि हायड्रेशन रिस्टोर करणं. अल्कोहोल बेस्ड टोनर रोज वापरल्यास त्वचा हळूहळू कोरडी आणि सेन्सिटिव्ह होते. पण जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर टोनर टाळला तरी चालेल. आता येऊयात सिरम कडे. इथे सगळ्यात जास्त चुका होतात. व्हिटॅमिन सी किंवा कमी पर्सेंटेजचं नियासिनामाइड योग्य असतं, पण लोक हाय पर्सेंटेजचं रोज वापरतात आणि मग म्हणतात मला हे सिरम सूटच होत नाही. सिरम नेहमी 2 ते थेंब पुरेसं असतं. पूर्ण चेहरा चमकवण्याची गरज नसते. हे लक्षात ठेवा, आधी मॉइश्चरायझर मग सिरम. आता मॉइश्चरायझर बद्दल एक मोठा गैरसमज आहे. ऑइली स्किन असेल तर मॉइश्चरायझरची गरज नाही, पण जर तुम्ही मॉइश्चरायझर टाळलात तर त्वचा अजून घाबरते आणि अजून जास्त तेल निर्माण करते. ऑइली स्किन साठी जेल मॉइश्चरायझर, ड्राय स्किन साठी क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर आणि सेन्सिटिव्ह स्किन साठी बॅरियर रिपेअर मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर ही लक्झरी नाही तर ती त्वचेची बेसिक गरज आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा भाग, सनस्क्रीन. जर सनस्क्रीन बरोबर नसेल तर तुमचा पूर्ण रुटीन निरुपयोगी ठरतो. सनस्क्रीन हे SPF 30 किंवा 50 पण PA+++ किमान असायला हवं. ऑइली स्किन साठी जेल सनस्क्रीन आणि ड्राय स्किन साठी क्रीम बेस्ड सनस्क्रीन. घरात सनस्क्रीन नको किंवा एकदाच लावलं की पुरेसं आहे, हे सगळे मिथ्स त्वचेला नुकसान करतात. आउटडोर एक्सपोजर असेल तर सनस्क्रीन दर 3 ते 4 तासांनी लावणं आवश्यक आहे. आता आपण वळूया रात्रीच्या रुटीनकडे, कारण दिवसा त्वचा स्वतःला वाचवते आणि रात्री स्वतःला रिपेअर करते. जर दिवसभर सनस्क्रीन किंवा मेकअप वापरत असाल तर डबल क्लिन्झिंग आवश्यक आहे, आणि नसेल वापरलं तर जेंटल सिंगल क्लिन्झर पुरेसं आहे. रात्री ऍक्टिव्ह प्रोडक्ट्स खूप विचारपूर्वक वापरले पाहिजेत. रेटिनॉइड किंवा ऍझिलिक ऍसिड ऍक्ने किंवा पिगमेंटेशन मध्ये उपयोगी ठरतो, पण पहिल्याच दिवसापासून रोज रेटिनॉइड वापरणं हे इलाज नसून नुकसान आहे. सेन्सिटिव्ह स्किन साठी सिंपल बॅरियर रिपेअर रुटीनच सर्वोत्तम आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रेटिनॉल मॉइश्चरायझर शिवाय लावल्यास जळजळ किंवा पिगमेंटेशन वाढू शकते. आता ऋतूनुसार रुटीन कशी बदलावी ते पाहूया. उन्हाळ्यात हलकी प्रोडक्ट्स, जेल सनस्क्रीन आणि ओव्हर वॉशिंग टाळणं खूप महत्वाचं आहे. हिवाळ्यात क्रीम क्लिन्झर, जाडसर मॉइश्चरायझर आणि तरीही सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे. ऋतू बदल लक्षात न घेणं हे फ्लेअर अपचं मोठं कारण आहे. आता स्किन टाईप समजून घेऊया. ऑइली स्किनला तेलाने नाही, हायड्रेशनने कंट्रोल केलं जातं. ड्राय स्किन फोमिंग क्लिन्झरने बिघडते व लेअर हायड्रेशनने सुधारते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सेन्सिटिव्ह स्किन मध्ये जेवढे कमी प्रोडक्ट वापराल तेवढी त्वचा तुमची चांगली दिसेल. आणि शेवटी मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो ज्या तुमची पूर्ण रुटीन खराब करू शकतात. लिंबू, बेकिंग सोडा, टूथपेस्ट, इंस्टाग्राम ट्रेंड्स, स्टेरॉइड क्रीम्स व ओव्हर एक्सपोलिएशन या सगळ्या गोष्टी क्षणिक चमक देतात पण दीर्घकालीन नुकसान करतात. म्हणून लक्षात ठेवा, परफेक्ट स्किन केअर रुटीन म्हणजे महागडे प्रोडक्ट्स नाहीत. परफेक्ट स्किन केअर रुटीन म्हणजे नियमितपणा, संयमपणा आणि तुमच्या त्वचेसाठी योग्य निर्णय. आणि जर तुम्हाला वाटत असेल मी तुमची त्वचा पाहून तुमच्यासाठी वैयक्तिक रुटीन तयार करावी, तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुमचं ऑनलाईन कन्सल्टेशन आजच बुक करू शकता. ही व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, व्हिडिओला लाईक करा व अशा स्किन केअर व हेअर केअर टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.